नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाची राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई ही यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणासाठी ते सीईटी परीक्षामार्फत निवड प्रक्रिया राबवतात. या सीईटी परीक्षेची जाहिरात त्यांनी काढली आहे. या व्हिडिओमध्ये जाहिरातीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच यूपीएससी प्रिलिम्स 2025 करिता पूर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर या 6 केंद्रातील तसेच शासनाच्या इतर विभागातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदास संचलित डॉक्टर आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, अंबरनाथ नगर परिषद संचलित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ, ठाणे महानगरपालिका संचलित सी.डी. देशमुख प्रशासकीय शिक्षण संस्था ठाणे येथील प्रवेशासाठी सर्व शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 वेळ सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. तर या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 6 जून 2024 सकाळी 10 वाजल्यापासून झाली आहे. अर्ज भरण्याची लास्ट डेट 28 जून 2024 आहे आणि 30 जून 2024 पर्यंत परीक्षा फीस भरू शकता. आणि 4 ऑगस्ट 2024 सकाळी 11 ते 1 या वेळेत सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे आणि 16 ऑगस्टला या सीईटीचा निकाल लागणार आहे. तर आता पाहूयात या सीईटी मार्फत कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर किती जागा भरण्यात येणार आहेत. पहिली संस्था आहे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई. येथे जागा आहेत 100 आणि अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा आहेत 10. अशा एकूण 110 जागा आहेत. दुसरी संस्था आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर. येथे जागा आहेत 100 आणि अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा आहेत 10. अशा एकूण 110 जागा आहेत. तिसरी संस्था आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर. येथे जागा आहेत 60 आणि अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा आहेत 10. अशा एकूण 70 जागा आहेत. चौथी संस्था आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर. येथे जागा आहेत 60 आणि अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा आहेत 10. अशा एकूण 70 जागा आहेत. पाचवी संस्था आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक. येथे जागा आहेत 60. येथे अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा नाहीयेत. सातवी संस्था आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदास संचलित डॉक्टर आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. येथील जागा आहेत 20. अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा आहेत 10 आणि बार्टीच्या जागा आहेत 10. म्हणजे अशा एकूण 40 जागा आहेत. आठवी संस्था आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे. येथे जागा आहेत 50 आणि येथे अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा नाहीयेत. नववी संस्था आहे अंबरनाथ नगर परिषद संचलित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ. येथे जागा आहेत 25. अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा नाहीयेत येथे पण. 10वी संस्था आहे ठाणे महानगरपालिका संचलित सी.डी. देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र ठाणे. येथे जागा आहेत 40. अल्पसंख्याकासाठी अतिरिक्त जागा नाहीयेत. तर अशा एकूण 575 जागा या सीईटी मार्फत भरण्यात येणार आहेत. आता पाहूयात या सीईटी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते. लेखी परीक्षा 200 गुण व मुलाखत 50 गुण अशा प्रकारे सामायिक प्रवेश परीक्षा एकूण 250 गुणांची होईल. सामायिक प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येईल. म्हणजेच यूपीएससीची प्रिलिम्स जशी असणार आहे तशा पद्धतीनेच परीक्षा होणार आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 व पेपर 2 स्वतंत्र न घेता एकाच प्रश्नपत्रिकेत भाग 1 व भाग 2 याप्रमाणे विभागणी करण्यात येईल. त्यात सामान्य अध्ययन भाग 1 50 प्रश्न 100 गुणांचा राहील व भाग 2 कलमापन चाचणी म्हणजे सीसॅट 40 प्रश्न 100 गुणांचा राहील. आणि या दोन्ही पेपरसाठी 2 तासाचा वेळ असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे, जे की 33% असणार आहे. आणि या सीईटीचा निकाल लागल्यानंतर मुलाखतीची जी पुढची प्रोसेस असणार आहे ते तुम्हाला ते नंतर कळविणार आहेत. आता पाहूयात या प्रशिक्षणासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तथापि प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. म्हणजे जर तुमच्याकडे आता डिग्री नसेल तरीही तुम्ही अर्ज भरू शकता, पण जेव्हा तुमची इथे निवड होईल त्यावेळेस तुम्हाला तुमची डिग्री सादर करणे गरजेचं आहे. आणि आता पाहूयात वयोमर्यादा. तर 21 ते 32 वर्ष ओपनसाठी असणार आहे. 21 ते 35 वर्ष इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी असणार आहे. 21 ते 37 वर्ष SC ST साठी असणार आहे
आणि 21 ते 45 वर्ष अपंगांसाठी असणार आहे. पुढे बघा त्यांनी हॉस्टेल आणि स्टायफंड विषयी काय सांगितले आहे ते. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थांमधील सन 2025 साठी अल्पसंख्याक व स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना संबंधित संस्थांच्या धोरणानुसार उपलब्धतेनुसार गुणानुक्रमे मोफत किंवा सशुल्क वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार देण्यात येईल. तर येथे तुम्हाला हॉस्टेल मिळणार आहे आणि शासनाच्या निर्णयानुसार जे काही विद्यावेतन म्हणजे स्टायफंड असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पुढे बघा या परीक्षेसाठी लागणारी फीस किती आहे ते. ओपनसाठी असणारे 600 रुपये आणि SC ST आणि OBC साठी असणार आहेत 400 रुपये. पुढे बघा निवड झाल्यावर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते त्यांनी सांगितले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे येथे प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थानिक रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे रहिवासी असले पाहिजेत. पुढे बघा प्रवेशाच्या वेळी खालील नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहतील. विद्यापीठ पदवी गुणपत्रिका किंवा विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र, मूळ TC, महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र 31 मार्च 2025 पर्यंत वैध असलेलं, वास्तव्याचा पुरावा, वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र आणि करारपत्र. ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला निवड झाल्यावर प्रवेशाच्या वेळी लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी siac.org.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याच्या होम पेजवर रजिस्टर नाववर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे.